खरं सांगायचं तर आत्ताच आपण नवरात्र उत्सव साजरा केला. नवरात्र उत्सव हा 9 दिवस आणि नवरात्र देवी दुर्गा माच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापना केली जाते. घटस्थापना करून आपण देवी दुर्गेचे आवाहन करतो. घटस्थापना करताना त्यात विविध प्रकारची 7 धान्य वापरली जातात आणि मग रोज थोड्या-थोड्या झिरपणाऱ्या कलशामध्ये असणाऱ्या पाण्याने मग ते सगळी प्रकारची धान्य हळू-हळू अंकुरायला लागतात. खरं तर एक सांगू का? आपल्या लहान मुलांचं देखील असंच आहे ना. बघा, आता शाळेत हर तऱ्हेची मुलं असतात. त्यांना देखील शिक्षक मायेने, प्रेमाने, कधी लाडाने, तर कधी रागवून, पण हळू मोठं करत असतात. त्यांच्या प्रगतीसाठी झटत असतात. जसं शिक्षकांचं शिकवणं जरी सेम असलं, तरी प्रत्येक मुलाची प्रगती देखील वेगळी असते. जसं पोषण सगळ्या धान्यांना समानच लाभत असलं, तरी पण घटामधील प्रत्येक धान्य हे स्वतःचा वेळ घेऊनच वाढत असतं, हो की नाही? तर मग आपण देखील आपल्या मुलांना त्यांचा स्वतःचा वेळ देऊन प्रगत आणि विकसित होताना पाहूयात आणि येणाऱ्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.